MSP-मध्ये जमीन भाडे व कर्ज व्याज समाविष्ट करण्याची मागणी. विधान परिषदेत संजय खोडके यांची जोरदार भूमिका. मुंबई, दिनांक 17 मार्च. अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा आणि अपुरा हमीभाव यावर विधान परिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान संजय खोडके यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत MSP निर्धारण पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या MSP पद्धतीत बियाणे, खत व कुटुंबीय श्रम FL यांचा समावेश असला तरी जमीन भाडे व कर्जावरील व्याज या महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे C2 खर्चावर 50% नफा देऊन हमीभाव ठरविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कापूस, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. MSP जाहीर करण्याची वेळही महत्त्वाची असून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच दर जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना पिकांची योग्य निवड करता येईल, असे त्यांनी सांगितले. खरेदी व्यवस्थेतील त्रुटींचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. शासनाने लाखो टन खरेदी केल्याचा दावा केला जात असला तरी शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने त्यांना कमी दरात माल विकावा लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. अधिक खरेदी केंद्रे सुरू करून स्पर्धात्मक दर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान शासनाच्या वतीने उत्तर देताना मंत्री सावकारे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासन सकारात्मक असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही केली जात आहे. मागील वर्षीच्या 562 खरेदी केंद्रांच्या तुलनेत यावर्षी 934 केंद्रे सुरू करण्यात आली असून गरजेनुसार नवीन केंद्रे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच MSP पद्धतीतील सुधारणा आणि खोडके यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाहीही मंत्री सावकारे यांनी सभागृहात दिली. सभापती महोदय, तीन नंबरची चर्चा सभापती महोदय, काहीच मध्ये असं नाही करताना बोला. आज जी अर्धा तास चर्चा आपण इथे उपस्थित केलेली आहे, आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे जटिल प्रश्न झालेले आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न आपण कृषी विभागाशी जोडून बघतो आणि कृषी विभाग त्याला जबाबदार आहे असं आपण पकडतो. परंतु आज शेतीमध्ये काम करणारा नवीन युवक शेतकरी चांगलं उत्पन्न काढायला लागलेले आहे, चांगल्या पद्धतीनं शेती करायला लागलेले आहे, नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करायला लागलेले आहे. परंतु त्यांची सर्वात मोठी समस्या जी आहे ती आहे त्यांनी काढलेला माल, त्यांनी केलेलं उत्पादन हे विक्रीचं जे प्रकरण आहे या संदर्भात खऱ्या अर्थानं आपल्याला जास्ती त्याच्यात काम करण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर किमान आधारभूत किंमत हा जो विषय आहे MSP हे सरकारने ठरवलेली मर्यादा आहे जी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान किंमत मिळण्याची खात्री देते. MSPचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्याचे पीक कमी किमतीत विकण्यापासून रोखणे, सार्वजनिक वितरणासाठी धान्याचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे व अर्थव्यवस्थेच्या एकूण गरजेच्या सुसंगत उत्पादन पद्धती विकसित करणे. किमान आधारभूत किंमत ही खर्च आणि किंमत आयोगाने CASP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस सुचवलेल्या शिफारशीवर ती आधारित असते. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर खरीपमध्ये 22 पिकं आणि रब्बीमध्ये 6 पिकं असं हे केंद्र शासनाने ठरवलेले त्याचे काही पिकं आहे ज्याच्यात खऱ्या अर्थानं ही MSP उपयोगी पडते. MSP काढतानाची जी आता पद्धत आहे त्या MSP काढतानाच्या पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं फॉल्स आहे. तिथे जर दुरुस्ती केली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळू शकेल. MSP बियाणे काढताना बियाणे आणि खत याच्या निविष्ठाची किंमत म्हणजे त्याला A2 म्हणतात आणि शेतकऱ्यांनी केलेला खर्च, कुटुंबाचे श्रममूल्य ज्याला FL म्हणतात, हे दोन्ही खर्च मिळून काढला जातो. पण अधिक व्यापक उत्पादन जर आपल्याला त्यांना खऱ्या अर्थानं जर भाव द्यायचा आहे तर त्याला C2 म्हणजे A2 + FL म्हणजे त्याचं जमिनीचं भाडं आणि त्यांनी घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे त्यात जर ॲड केलं तर खऱ्या अर्थानं त्याची आधारभूत किंमत
योग्य पद्धतीनं मिळू शकते. आणि त्याच्यासाठीच आपला लढा जो आहे तो C2चा जो उत्पादन म्हणजे त्याचं भांडवली खर्च आणि जमिनीचं व्याज, भाडं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज हे जर त्याच्यात ॲड केलं तर खऱ्या अर्थानं मिनिमम प्राईज आपण जी म्हणतो आधारभूत किंमत ही खऱ्या अर्थानं त्याला भेटू शकते. केंद्र सरकारने अनेक पिकासाठी MSP केलेले आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर हा अमरावती विभाग आमचा जो आहे तो सर्वात मागासलेला आहे. GDP हे सर्वात राज्यातला सर्वात कमी GDP कोणाचा आहे तर अमरावती विभागाचा आहे. आणि अमरावती विभागामध्येच खऱ्या अर्थानं सर्वात जास्ती पिकं जे आहे तिथं जे पिकं घेणारे लोक आहे ते सर्व अवलंबून आहे MSPवर. केंद्र सरकारचा जो MSP आपण लागू करतो ते सर्व पिकं आहे. मग त्याच्यात सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, तूर डाळ असेल, हे प्रामुख्यानं मेन पिकं जे आहे ज्याला खऱ्या अर्थानं सरकारची मदत त्यांना पाहिजे आहे आणि ती मिळत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं जर आज आम्ही पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या आमच्या आत्महत्या ह्या राज्यात सर्वात जास्ती आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होतात. कारण की तिथं कापूस आणि तुमचं सोयाबीन, तूर हे मूळ पिकं आहे की ज्याला खरं सपोर्ट त्याच्या किमतीसाठी त्याच्या विपणनासाठी गव्हर्नमेंटची पाहिजे आहे. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हा सर्व आहे. तुम्हाला जर पाहिलं असेल तर स्वामीनाथन आयोगानं नेहमी त्यांचं म्हणणं हेच होतं की C2पेक्षा 50% अधिक किंमत मिळणं अपेक्षित आहे. परंतु ते केंद्र शासनाकडून अजूनही त्याच्यात आपल्याला काही पुढं आपण जाऊ शकलो नाही आहे. आणि ह्या MSPच्या संदर्भातला आपलं धोरण जे आहे म्हणजे केंद्र शासनाने त्याला प्रधानमंत्री अन्नदाता संस्कार अभियान असं म्हटलेलं आहे. ते मिनिमम प्राईस आपल्या सोयाबीन आणि बाकीच्या इतर पिकाला देतात. त्याच्यात 2-3 एजन्सी आहे ज्या खऱ्या अर्थानं परचेस करतात. त्याच्यात नाफेड आहे, NCCF आहे, MSP आहे आणि कॉटनमध्ये CCI आहे. आणि यांना फक्त पूरक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम आपण राज्य शासन करतो आणि त्याच्यातून आपल्याला पुढे या शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे की आज आपण जरी म्हटलं की मागच्या वर्षी आपण सोयाबीनचं जर आपण म्हटलं तर सोयाबीन तुम्ही मागच्या वर्षी जवळपास 5,11,657 शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केलं आणि ते 11 लाख मेट्रिक टनच्या जवळपास केलं. परंतु हे जरी आपण केलं असलं तरी त्या भावात तुम्हाला एवढं सोयाबीन मिळालं, परंतु ते इच्छेनं दिलं नाही. शेतकऱ्यांनी त्याच्या इच्छेनं दिलं नाही कारण की त्याच्या मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा भाव इतके कमी होते की त्याला तो दुसरा पर्याय नाही आहे. पण आपण ते सांगतो की आम्ही 11 लाख टन आम्ही देशात सर्वात जास्ती सोयाबीन खरेदी केलं, परंतु केलं कारण की त्याच्यापेक्षा कमी मार्केटमध्ये इतका रेट होता की त्याला दुसरा पर्याय नसल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याला ते द्यावं लागलं. यावर्षी सुद्धा तुम्ही 964 केंद्रावर आज ही खरेदी सोयाबीनची केलेली आहे. परंतु आजही ज्याला जो भावाची अपेक्षा होती ती भावाची अपेक्षा त्यांना मिळू शकली नाही. कारण की जे रेट्स होते ते रेट त्यांना आजही ज्या पद्धतीचे पाहिजे शेतकऱ्यांना त्या पद्धतीचे रेट अजूनही मिळू शकले नाही. या संदर्भात आम्ही मागच्या वेळेस विधान परिषदेमध्ये प्रश्न उचलला होता की याची सिस्टीम दुरुस्त करण्याची गरज आहे. सिस्टीम म्हणजे आज आपण जवळपास ज्याला सोयाबीन लावायचा आहे तो आता एप्रिल-मार्च पासून आपली तयारी करतो. जर तुमचा MSP जर त्याचा रेट जर तो तुमचा खरेदीचा आज जर जाहीर झाला तर त्याला वाटलं की हे रेट कमी आहे, हे होऊ शकणार नाही, तो दुसऱ्या पिकाकडे वळेल, तो तुरीकडे जाईल, तो कापसाकडे जाईल. किंवा तुमचं कॉटनचं जे रेट आहे ते कॉटनचे रेट आज जर तुमचे परचेस रेट जर डिक्लेअर झाले तर खऱ्या अर्थानं त्याला लावताना त्याचा विचार करता येईल. परंतु हे होत नाही. आम्ही मागच्या वर्षी पण तुम्हाला म्हटलं होतं की कॉटनचे आपण केंद्र चालू केले. आपण त्या कॉटनच्या भागातून येतात मंत्री महोदय, तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री आहे, तुम्हाला माहीत आहे की आज कॉटनची परिस्थिती काय आहे. आपण त्यावेळेस म्हटलं होतं की लवकर चालू करा आणि केंद्र जास्ती चालू करा, परंतु केंद्र कमी चालू केले पहिले सुरुवातीला. मग तो कापूस बाहेर विकला जातो कारण की जो समजा एखाद्या तुम्ही ज्या येस कन्क्लूड करतो येस तर हे जे केंद्र आहे हे केंद्र कमी चालू केल्यामुळं
प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही आत्ता विधानसभेमध्ये माझी एक अल्पसूचना होती, ती लागली नाही शेवटपर्यंत, कारण की आम्ही म्हणत होतो की 30 एप्रिलपर्यंत कॉटनची खरेदी चालू ठेवा. ती तुम्ही फक्त 10 दिवस वाढवून दिली आणि काल 15ला बंद झाली. जवळपास 40,000च्या वर शेतकऱ्यांचा कापूस आज घरी पडलेला आहे. तो कापूस आज विकला जाऊ शकत नाही आहे. तर हे आपलं धोरण जे आहे, हे परचेसचं धोरण जे आहे, या परचेसच्या धोरणामध्ये खऱ्या अर्थानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आज ज्या सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये खऱ्या अर्थानं अजूनही शेतकरी खुश नाही आहे, परंतु त्याला दुसरा पर्याय नाही आहे. पर्याय नसल्यामुळं खरं तर तो आपल्या या सिस्टीममध्ये येऊन राहिला. माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयाच्या स्तरावर ह्या ज्या येणारा खरीप हंगाम जो आहे, या खरीप हंगामासाठी खऱ्या अर्थानं केंद्र शासनाकडे आपल्याला पाठपुरावा करून ह्या ज्या मिनिमम प्राइजेस आहे, ह्या आपण पहिले जर डिक्लेअर करू शकलो आणि त्याच्यात जो C2चा अर्थ म्हटलेला आहे स्वामीनाथन आयोगानं की त्याचं जमिनीचं भाडं आणि त्याच्यातलं त्याचं व्याज हे इन्क्लूड केलं तर खरं मिनिमम प्राईस जी आहे ती शेतकऱ्यांना मिळेल. एवढं मी बोलतो आणि सभापती महोदयांचा आभार मानतो की मला त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. बोला मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही अर्धा तास चर्चा सन्माननीय संजय खोडकेजींनी मांडलेली होती. त्यांनी जी चिंता व्यक्त केली ती योग्यही आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमधली, परंतु राज्य शासन म्हणून आपण नेहमीच त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेत असतो आणि आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतच असतो. आपल्याला माहितीच असेल की हमी भाव हे केंद्र शासन ठरवत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण हे भाव डिक्लेअर करतो. आपण मागताना नेहमीच तुम्ही ज्या सूचना केल्या त्याच्या अंतर्भूत करूनच मागणी करत असतो. म्हणजे आताही आपण सोयाबीनच्या बाबतीत जे तुम्ही मागणी केलेली आहे, आपण मागणी करताना त्यांना 7,000-7,500 रुपयाचीच मागणी केली होती, परंतु केंद्र शासन पूर्ण राज्याचा विचार करून नंतर एक हमी भाव ठरवतं आणि त्याच्यानंतर तो अनुभव आपल्याकडे येतो. आपण चिंता व्यक्त केली आहे की केंद्र कमी सुरू केले. या मागच्या वर्षाच्या तुलनेत पाहिलं तर यावेळेस केंद्र आपण जास्त सुरू केले. मागच्या वेळेस जी केंद्र होती ती फक्त 562च होती. यावेळेस आपण 934 केंद्र सुरू केली, म्हणजे जवळपास दीडपट जी आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही कलेक्टरांना आदेश दिलेले होते की जिथे आवश्यकता असेल तिथे त्वरित केंद्र त्यांच्या लेवलवर त्यांनी तपासणी करून केंद्र सुरू करावे. त्याच्यामुळे केंद्र कुठे कमी पडले आहे असं नाही आहे, केंद्रांची संख्याही व्यवस्थित होती. आपण खरेदीही वेळेवरच सुरू केलेली होती. म्हणजे जसं केंद्राकडनं आपल्याला मंजुरी मिळाली इमिडिएटली त्या दिवशी ऑनलाईन नोंदण्या सगळ्या सुरू केल्या आणि प्रत्यक्ष खरेदी मात्र नोव्हेंबरमध्ये आपण सुरू केली. यावेळेसही देशामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीन आपण खरेदी केली महाराष्ट्राने. म्हणजे तुम्हाला आकडेवारी जर सांगायची म्हटली तर महाराष्ट्रात 6,315,000 क्विंटल एवढी खरेदी आपण सगळ्यात जास्त केली. ती इतर राज्यांच्या तुलनेत जर पाहिली तर यावेळेसही ती सगळ्यात जास्त आहे. आपल्यालाही माहिती आहे की हमी भाव जो असतो तो देण्यामागचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांनी त्यांची फसवणूक करू नये. बऱ्याचदा असं घडत असतं की जे एक शेतकरी म्हणून आमच्याही लक्षात येतं की शासन जर हमीभाव ठरवतं, व्यापारी मार्केटमध्ये बाहेरच्या मार्केटमध्ये जवळपास त्याच्या जवळपास त्यांना तेही मार्केटमध्ये रेट देतात किंवा एखाद 1-2-4 रुपये त्यांना जास्तीचा भाव देतात आणि खेळवत ठेवतात त्यांना. बऱ्याचदा तो हमीभाव ह्याच्यासाठी दिलेला आहे तर तो जर सिक्युअर नसता तर अजून शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असती. परंतु जसं जसं आपलं केंद्राचं ही मुदत संपत जाते तसे तसे कधी कधी अजून एखाद दुसरा भाव वाढवता आणि शेतकऱ्यांना असं दाखवता की मार्केटमध्ये रेट वाढतोय आणि थोडंसं खेळवून ठेवता आणि मग एकदा आपली खरेदीची मुदत संपली की मग मात्र त्या शेतकऱ्यांना पिळवणूकच्या दृष्टीने तो हमीभाव म्हणजे त्यांचा भाव कमी करतात आणि त्यावेळेस मग शेतकरी फसतो. पण आपण शेतकऱ्यांनाही विनंती करतो की जोपर्यंत चांगला व्यवस्थित भाव आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावं किंवा मार्केटमध्येही द्यावं. यावेळेसही तसंच झालेलं होतं. आपण हमीभाव डिक्लेअर केल्यानंतर सुरुवातीला चांगली खरेदी झाली, म्हणजे अगदी जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगली खरेदी झाली आणि मग मार्केटमध्ये रेट थोडासा जास्त झाल्यामुळे मग आपली खरेदी कमी झाली. आपण खरेदी बंद केली नाही की काय नाही, खरेदी आपली सुरूच होती.
परंतु मार्केटमध्ये चांगला रेट मिळाल्यामुळे मग शेतकरी तिकडे गेले आणि आपली खरेदी कमी झाली, तरी आपण देशामध्ये सगळ्यात जास्त खरेदी केलेली. पण तरी आपण मागणी केल्याप्रमाणे आम्ही केंद्राला पत्र पाठवलेलं आहे की ती मुदत वाढवून मिळावी म्हणून. आणि हमी भाव जो आपण सांगताय की ही वास्तविकता आहे की शेतकऱ्यांना कधीकधी त्याच्या मिनिमम खर्च जो लागतो तोही मिळत नाही त्याच्यामधनं बऱ्याचदा. म्हणजे त्याची मेहनत आणि त्याचे श्रम, त्याला तुम्ही व्याज जे सांगितलं ते हे सगळं जर इन्क्लूड केलं तर बऱ्याचदा त्याचे लागलेले पैसेही त्याला मिळत नाही. वास्तविकता आहे. म्हणून आपण निश्चितपणे तुमचं जे म्हणणं आहे ते केंद्र शासनाला पाठवू. जसं मी सांगितलं की आपण हमीभाव मागताना आपण जास्तच मागतो, परंतु केंद्र हा सगळा विचार करून देतो. पण तुमच्या सूचनांचा आदर करून निश्चितपणे केंद्राला विनंती करण्यात येईल.